हॅलो. हॅलो. This call is now being recorded. हॅलो. हा, बोला ना ताई. हा ताई, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. योगिता ताई. इतके आनंद झालाय मला, तुम्हाला सांगू शकत नाही अहो शब्दात. इतका आनंद की खूप झालाय आनंद ताई. अरे बापरे, बोला बोला ताई. खूप. काय अनुभव शेअर करायचा आहे? हा ताई, अहो मगाशी मी केला भांडे घासायच्या आधी, मी रोज भांडे घासते हा हा हा. तर मी आता भांडे घासता घासता विचार केला, जाऊ दे, स्वामींच्या मनात नसेल ती आता वेळ नसेल ना ताईंचा, तर म्हटलं नंतर कधीतरी होईल. तर नाही, मी आताच म्हटलं आपला वेळ आहे ताई. हो ना ताई, थोडासा ना मोठा अनुभव आहे अहो. तर सांगा मग सांगा. वेळ आहे का? हो. अच्छा. नाही, मी म्हटलं कसं सगळ्यांचेच येतात नाही का अनुभव, हा, मग म्हटलं सगळ्यांनाच पाहिजे ना, आपला एक झालाय तर सगळ्यांना चान्स मिळू दे असं. बरोबर. हा हा हा, सांगा ना. हा. काय तर वाटतं? ताई काय झालं, तुम्ही बघा, तुम्ही बोललेले ना, खरं स्वामींच्या मुखातून बोलले असंच वाटतंय, असंच आहे खरंच ताई. हो का? तुम्ही बोलल्या की 5 तारखेला माझा अनुभव आला. हा. हा हा. तर तुम्ही बोलल्या, ताई तुम्ही स्वामी सेवेत आलात, आता सगळं नीट होणार. आणि खरंच त्याच्यानंतर मला इतका मोठा अनुभव आला ना ताई, तुम्हाला काय सांगू, म्हणजे मला हा. असं अश्रू आवरे ना, इतका अरे मोठा बाप. अनुभव आला, खूप खूप मोठा खरंच. काय म्हणजे झालं नक्की ताई? हा, म्हणजे काय झालं ताई, आता आम्ही आम्ही म्हटलं ना तुम्हाला, आम्ही विरारला आलो. हा. हो हो. हो. आणि ताई काय झालं, मग आम्ही ते मागे माझा खूप प्रॉब्लेम झालेला बघा ताई. हो, माहित आहे ना. हो. हो. तर ताई स्वामी सेवेत आली ना, मला इतकं छान स्वामींनी त्यांच्या, असं वाटतं त्यांच्या पायाशी चरणाशीच आहे मी, असंच मला कंटिन्यू वाटतं. आणि त्यांनी तसेच मला अनुभव दिले. काय अरे. झालं ताई, हा म्हणजे माझी नणंद पण इथेच राहते, तर त्यांनी फ्लॅट बुक केला. हा. हा हा. तर मग म्हटलं, आणि आम्ही पण रेंटवरच होतो कारण आत्ताच आलेलो ना. हो, बोलल्या मला हा. तुम्ही. आणि लगेच आल्यावाल्या कुठे आपण बघणार नाही का स्वतःचं घराच्यासाठी. बरोबर बरोबर. हा. हा. तर काय झालं ताई, मग आम्ही राहिलो, आणि ते 2 महिने गेले, आमचं सगळं प्रॉब्लेम झाला. एक ऑगस्टमध्ये वगैरे झालेला तो प्रॉब्लेम. हा हा. आणि त्याच्यानंतर स्वामींची सेवा करत करत अगदी छान दिवस स्वामींच्याच सानिध्यात, म्हणजे स्वामींचं नाव घेणं सकाळपासून रात्रीपर्यंत, सगळं स्वामींचं खूप खूप छान छान रोजचं चाललं. मग त्याच्यानंतर काय झालं की ताई त्यांनी एक ब्लॉक बुक केला. हा. म्हणजे त्यांचा ऑलरेडी आहे विरारमध्ये, पण त्यांनी परत एकदा दुसरीकडे अच्छा. केला ब्लॉक. हा हा तर हा. मग आम्हाला म्हटले की अरे तुम्ही पण बघा ना असेल, नाही का, आमच्या तिथे बघा, आम्ही तर अरे वा. बघतोय. हा. तर ताई मग म्हटलं, अहो आताच आलो, आणि आमच्या दोघांच्याच आता बघा ताई, आमचा पहिलाच जॉब आहे, म्हणजे अजून वर्ष आता मिस्टरांना फेब्रुवारीमध्ये होतील. हा. अल्ट्रा आहे ना आपलं, जी बरं. अल्ट्रा कंपनी बघा हो जुनी, हो ना, माहिती आहे. अल्ट्रा मीडिया. हा. तर त्याच्यामध्ये त्यांना आता फेब्रुवारीमध्ये 1 वर्ष होईल, आणि मला सुद्धा आता, मी जूनला जॉईन झाली नवीन शाळेत ताई. अरे बापरे, बघा. हो. तर ताई मग आता घराचं कसं स्वप्नात सुद्धा आपण कसं बघणार लगेच नाही का. बरोबर. हो हो. हा. तर काय झालं, मग आम्ही बघायला आलो एकदा, आणि स्वामींना सोबतच घेऊन. हा ताई, हा म्हणजे हा हा. त्या स्वामींची पोथी माझ्या उठल्या बसता सोबत, म्हणजे सोबतच, चला स्वामी अरे वा. आपल्याला आज इकडे जायचं, चला स्वामी आज इथे जायचं, चला असं. स्वामी आपल्याला घर बघायचं, स्वामी तुमची वास्तू आहे, हा बघा, तुम्हाला योग्य वाटेल ना तीच मला तुम्ही देणार आहेत. तर अरे असं वा. करून बघा बरं, स्वामी ह्या फ्लॅटमध्ये आलो, कशी वाटते सांगा बरं मला, असं मी त्यांच्या मनात, किंवा हा. मला संकेत द्या बरं स्वामी, कशी वाटते ही वास्तू, असं. आई तर मग ग. आणि हे माझ्या मनातच, मी ना मिस्टरांना सांगितलं कोणाकोणाला, कारण मला माहितीये जे स्वामी मला समजलेत, कळलेत, ते हा. मलाच माहितीयेत. दुसऱ्यांना सांगितलं तर ताई वेड्यातच काढतील, बोलतील हा हिला काय आता. कोण आता ते जिथे वेड्यात चर्चा, काढत, आम्ही सगळ्यांना आता माहिती आहे ताई. खरंच ना, खरंच. नाही, अनुभव ताई आहेत ना, ते हा. आज मी पहिल्यांदा असे तुमच्याशी इतक्या मनमोकळेपणाने म्हणजे सांगणार आहे असं. हा तर हा मग हा काय झालं ताई, मग आम्ही एक हे केला, हा. बुक केला. हा. आणि त्यात ना ताई इव्हन अशी परिस्थिती की ते आमच्या मोठ्या दादांनीच बुकिंग अमाऊंट पण भरली, जाऊ दे होईल रे, कशाला टेन्शन घेतो, माझ्या अरे वा. मिस्टरांना होईल. वा. हा. हा. हो, बुकिंग अमाऊंट पण भरली. आणि कसं मिस्टर एकटे, 3घी जणी बहिणी तर खूप लाडाचे ना. हा, बरोबर. आणि ते लाडाचे, मग मी पण लाडाची, असं त्यांची. हो. सगळ्यात लहाणी म्हणून. तर खरंय. मग ताई काय झालं, मग त्यांनीच बुकिंग अमाऊंट पण भरली. म्हटलं चला, पण आम्ही त्यांना म्हटलं की आमचं लोन झालं किंवा सगळं झालं तरच आम्ही पुढे जाऊ. हा. त्यांना आधीच बिल्डरला सांगितलं होतं. हा हा हा. आणि पैशांची, आप टेंशन मत लो, 101% हो जाएगा, आप टेंशन मत लो, 101% हो जाएगा. वा. हा. त्याचे शब्द असेल. आणि
त्यांचा जो म्हणजे ते असतात ना त्यांचे लोक असतात ना हो हो बँकवाले लोन सगळे देणारे. हा हो हो. तर मग त्यांच्याकडे जे आमचं गेलं, मग त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन चालू झालं. मग माझ्या स्कूलमध्ये आले, मग ते अरे बापरे. डॉक्युमेंट, मग ते सगळं सगळं सगळंच अहो इतकं इतकं टफ. मला तर वाटतं हा लाईफचा इतका कठीण परीक्षा माझी झाली असेल आमच्या दोघांची ना आई ग. लोनसाठी. तर म्हटलं असं जे असेल ते असेल असेल ना स्वामींच्या मनात किंवा असेल योग्य वेळ तर देतील बरोबर किंवा बरोबर. मग उद्या पुढच्या वर्षी देतील, पण ते स्वामी बघतील. आपल्याला काही टेन्शनच नाही घ्यायचं, आता सगळं स्वामीच असं. अरे वा. असा हा. विश्वास पाहिजे ताई, असा हो विश्वास नाही नाही पाहिजे. खूप ताई म्हटलं कदाचित मी 1 BHK बघतोय आपण बघा म्हटलं उद्या उठून 2 BHK साठी असेल तर असं अरे असं पण असेल नाही का स्वामींच्या मनात बरोबर. असं. हो हो. हा. तर मग बघतोय बघतोय झालं झालं. ताई दिवाळी गेली, हा गणपती गेला, त्याचं बुकिंग कधीच करून ठेवलेलं अहो. हा. त्याच्यानंतर लोन साठी इतकं 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 हे झालं की खूप अरे अगं बापरे. हा हे डॉक्युमेंट मागतो ते डॉक्युमेंट मागतो असं वैतागलेलं. म्हटलं जाऊ द्यावं, नसेल कदाचित अडचणी येतात, नसेल हे वेळ नसेल आपली योग्य बरोबर. पुढच्या. आणि सेव्हिंग पण काहीच नव्हती अहो ताई, काहीच नाही. काय आता येणार आणि कसं लगेच करणार नाही का बरोबर घरासाठी. बरोबर. हा हा. तर मग म्हटलं बघू बघू बघू. मग नंतर ते झालं, लोन अप्रुव्हल झाला हा ताई. वा. मग हा ताई लोन अप्रुव्हल झाला आणि त्याच्यानंतर झालं की पुन्हा मग आता कॅश हार्ड कॅश घरासाठी मुंबईत घर घेणं म्हटलं किती टफ आहे. बरोबर तर आहे. हा खरंय. हो ना कॅश तर पाहिजेच आपल्याकडे तेवढी हो तेवढी पण नव्हती अहो काही नव्हतीच आपल्याला काय. म्हणजे आपण प्लॅन करतो ना आता घर घ्यायचं आपल्याला पैसे जमा करायचे असं तसं असं काहीच नाही. बरोबर अगदी बरोबर. सहज असेल असेल तर म्हटलं बघू आपल्या बजेटमध्ये. हा हा म्हणून आम्ही हे केलं आणि त्याच्यानंतर हा. मग आमचं लोन अप्रुव्हल झालं. त्याच्यानंतर कॅश तो बोलला की आप टेन्शन मत लो ये वो मेरे इसमें ये हो जाएगा. हा मग तुम्हाला एवढीच अमाऊंट भरायची आणि होईल. हा ते झालं. हा. म्हटलं ठीक आहे एवढीच आहे तर मग होऊन. मग ती अमाऊंट जमा केली कशी तरी गोळा करून करून झालं. त्याच्यानंतर पुढे थोडी अजून अमाऊंट पाहिजे ती लाखोंच्या ह्याच्यात होती. हा हॅलो. हा. हा हा बोला ना. हा आहे ना ताई वेळ तुम्हाला हो हो तसं हो. मग मला सांगा. आहे बोला. तर मग ती परत पुन्हा अमाऊंट हे केली वाढवली त्यांनी की तुमचा प्रायव्हेट जॉब असल्यामुळे लोनचं काय होत नाहीये हा म्हणजे तुम्हाला कॅश जास्त भरायला लागेल. म्हटलं ठीक आहे हा. जवळ आता आलोय ना कदाचित ह्या गोष्टीला 3 महिने झाले हा ताई. अरे बापरे. हो हो. तर याच्यामध्ये तर माझे ताई वगैरे त्यांचा फ्लॅट झाला फर्निचर झालं आणि ते पूजा होऊन राहायला गेले. हम्म. आमचं सोबत चाललेलं पण म्हटलं असू दे आपला प्रायव्हेट आहे आणि वेळ योग्य आली तेव्हाच म्हटलं आपल्याला स्वामी खरंय देतील. हा. वेळ आल्याशिवाय तर नाही. खरंच आहे ते. तर हा. मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे होईल हो होईल आणि हे पण त्याच्यात वैतागायचे जाऊ दे ग नको आपण ना पुढच्या वर्षी बघू पैसे जमा करू पुढच्या वर्षी बघू आणि आई ग. कोणाकडे किती रक्कम मागणार नाही का. बरोबर बरोबर हा एवढी घर म्हणजे काय खाऊ नाहीये ना की छोटी वस्तू घेणं आणि बरोबर. लगेच आपल्याला कोणी देईल आणि लगेच घेऊ असं पण नाही ना. तर म्हटलं ठीक आहे बघू बघू बघू. त्यानंतर ताई मग काय झालं इतके महिने गेले 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 एक संडे आलेला म्हणजे 7 तारीख होती. तो हम्म. बोलला की मला तुम्ही या ट्युसडेला म्हणजे मंगळवारी या तुम्ही आपण हम्म. अग्रीमेंट करू. सगळं झालं अग्रीमेंट करू म्हटलं ओके. ह्यांनी हम्म. फोन केला मंगळवारी. हा नहीं नहीं अभी नहीं आपका थोड़ा ये प्रॉब्लेम है वो प्रॉब्लेम है ठीक आहे म्हटलं जाऊ दे जाऊ दे. हा. नंतर आम्ही लिटरली एक आठवडा तर असे डोक्याला हात लावून बसलं कारण तोंडाजवळ घास आलेला आई ग. आणि अजून रक्कम पाहिजे अजून करत करत एक अरे 6-7 बापरे. पर्यंत गेलं ताई. अरे बापरे. एक्स्ट्रा. हो. हा. तर म्हटलं आता काय करायचं मग मी ह्यांना म्हटलं अहो थोडी परत रक्कम ते बोलतायत की आपका लगेगा ये वो मेंटेनेंस भी बिफोर भरना पडता है. अरे तर म्हटलं बापरे. ठीक आहे म्हटलं जाऊ दे आता काय. मी म्हटलं अहो स्वामींच्या कदाचित नसेल मनात म्हणून एवढ्या अडचणी येतात आपण समजून घ्यायला पाहिजे. हा तर हा हा. म्हटलं नाही होती योग्य वेळ पुढच्या वर्षी बघा आपलं मी त्यांना एवढं ना बघा स्वामी देतील स्वामींचं जी वास्तू योग्य असेल ना तीच स्वामी तीच देतील आपल्याला. आपल्यासाठी सिलेक्ट आणि करतात. एवढे बरोबर. स्वामींच्या वास्तू आहेत इथे तर त्याच्यातली एक तरी असेल फक्त ती म्हटलं आपल्याला शोधायची आहे. अगदी अगदी खरंय. त्यांना पावलं पावले अहो नाही अहो स्वामी आहेत तुम्ही नका टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ. म्हटलं हा. स्वामींनी मला सांगितलंय स्वप्नात येऊन ते आहेत. तुम्हाला त्यांना धीर येण्यासाठी तर मी बोलायची आणि मग हे झालं. मग काय झालं बघा ताई 13 हा. तारखेला सॉरी गुरुवार होता. हा. 12 तारखेला सॉरी 12 तारखेला हा. 12 डिसेंबर 2025
अच्छा. त्या नाही दिवशी 25 सॉरी नसेल ताई, सॉरी 24. 24 सॉरी हा सॉरी माझी मिस्टेक झाली 24. तर काय हा. झालं, तो सप्ताह बघा दत्त जयंतीचा होता हो हो हो. आणि सगळं चालू होतं ताई. त्याच्यामध्ये आपल्या म्हणजे मुलीची ही आहे ना स्कूल आहे, तिच्या स्कूलमध्ये ना खूप सप्ताह मोठा होता, गुरुचरित्राचं पारायण होतं. हा हा हा. आणि त्या दिवशी ना स्वामी याग होता, गुरुवार होता आणि स्वामी याग होता. हा, हा हा हा. तर मला हे बोलतात की ना, तो बिल्डरचा ना फोन आलाय, तो बोलतो हा. आप लेके जाओ चेक, म्हणजे जे भरलेत पैसे हो. ते, हाँ अरे लेके जाओ, बापरे. नहीं आपका कुछ हो नहीं रहा है, आप बता नहीं रहे हो. मग हे म्हटले आप मुझे थोड़ा टाइम दीजिए ना, क्योंकि आपने एडिशनल कैश भरने हा हा के लिए बोला तो मेरे होना चाहिए ना. हा. असं तर म्हटलं काय तुम्हाला, मग ते इतके मेंटली स्ट्रेस, नुसते कामावर आई जायचे ग. त्याच्यात पण काय करायचं काय करायचं. अरे. मग म्हटलं नका टेन्शन घेऊ, मलाही काही सुचत नाही. पप्पा हा. माझे गावाला सासरे जाऊन राहिलेले की अरे. म्हणजे ते शेतीचं पण थोडंफार करतात ना, बरोबर. हो, तर मग मुरबाडला. जाऊन राहिले. हो, माझं जव्हार आहे ताई गाव. जव्हार जव्हार माहिती आहे. हो, हा हा. हा. आणि तर तिकडे गेले आणि त्याच्यानंतर मग ते येतात ऑन द वे आहेत, हे मला फोन करतात काय करायचं काय करायचं. बिल्डरचा फोन येतात आणि तो दुसऱ्या दिवशी ना आउट ऑफ, म्हणजे तो जाणार होता कुठेतरी बाहेर. हा हा हा. हा, तर तो जाणार होता, तर मला बोलतो उद्याचा दिवस आहे, तू डिसाईड कर आणि आपल्या दोघांवर आहेत. मम्मी पप्पा तर बोलले तुम्हाला काय वेळ लागले का, एवढे कमी पैसे नाही काही नाही आणि घर घ्यायला निघालेत असं तसं. म्हटलं हा ते पण बरोबर आहे. मला एक क्षण असा पण वाटला की जाऊ दे, कशाला नाहीच वाटतं, म्हणून ते नाही नाही होत असं. बरोबर. हा हा, हा. मग 12 तारखेला स्वामी याग होता. त्या दिवशी मी गेली, सगळे स्वामींचे भक्त बायका, सगळ्या महिला, ते स्वामी याग, आपलं स्वामी चरित्र वाचन चालू होतं, स्वाहा स्वाहा चालू होतं. हा हा हा. आणि 19वा अध्याय होता. मी बाजूला बसली, शाळेत छान साडी बिडी घालून गेलेली, एवढ्या टेन्शन मध्ये पण. आई ग. फोटो सेशन होतं शाळेत, तरी गेली मस्त. म्हटलं स्वामीच मला मार्ग दाखवतील. आणि ह्यांचे बरोबर फोन बरोबर. यायचे ना, तर हा मी हा सायलेंट वर करून ठेवलेला. म्हटलं हे नुसते नुसते फोन करतात, थांबा मला जाऊ दे स्वामींकडे, हा मला ते काहीतरी मार्ग दाखवतील. हा मग मी हा. गेली आतमध्ये, 19वा अध्याय चालू होता ताई. माझ्या बाजूची बाई बोलते की थांबा आता 21 झाले ना की मग दर्शनाला जा. हा आणि हा. सगळे असे खाली बसलेले आणि स्वामींचं ते सगळं वरती, आई ग. दत्तगुरूंच्या बाजूला, हो हो हो. तुळजाभवानीचं त्याच्या बाजूला, असं छान. अहो इतकं तुम्ही तर रडाल असं बघून, इतकं सुंदर ते हो. स्वामींचं. मी तुम्हाला फोटो पण पाठवेन ताई. हा हा हा. ते सुंदर, म्हणजे मला तर असं वाटत होतं मी अक्कलकोटलाच आली, इतकं स्वामीमय वातावरण, इतकं छान अरे वा. की काय, डोळ्यातून अश्रू असे हे होत होते, एवढं सुंदर. मी बसली, पण माझ्या टेन्शन मनामध्ये तेच तेच, काय करू स्वामी, तुम्हीच हा. सांगा तुम्हीच सांगा. मग नंतर सगळे उठले, पूजा वगैरे झाली, बायका सगळ्या उठल्या, वरती गेल्या पटपट आणि दर्शन करत होत्या. मग मी हा खांदाराचा पदर घेतला आणि मी ताई एक हा. फक्त नारळ, 10 रुपयाची खडीसाखर आणि आई एक ग. छोटासा 10 रुपयाची फुलच घेऊन गेलेली ताई. हा 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 हा. म्हटलं स्वामी तुम्हीच. मग त्यांच्याजवळ असं पदराने ठेवलं. हा अहो ताई, तिथे जसं मी ठेवलं ना, हा त्या कागदावर साध्या असं हा किराणा हा. मला हो मधनं हो. घेऊन गेलेली ती मोठी साखर, ती हा. ठेवली. बाजूला एक माणूस असा पांढऱ्या कलरचा शर्ट आणि दोन्ही बटन उघडे होते असे त्याचे, हा हा. आणि एक पांढरा पांढरा केस. मला फेस म्हणजे त्यांचा चेहराच नाही आठवत, कारण त्या टेन्शन मध्ये होती मी. बरोबर. हा तर हा. ते माझ्या घेतला आणि खडीसाखर डायरेक्ट खाल्ली त्यांनी. ओ. हा, बघा. बाजूला. हा. तर मला तेव्हा काय एवढं लक्षात नाही आलं, तेव्हा बायका बायका होत्या, तर म्हातारा माणूस साईल मध्ये. हो आणि हो. मी एवढा वेळ तिकडे बसली. हा, ते झालं, ते उतरले असतील आणि प्रसादाचं बाहेर देत होते प्रसाद. हा 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 हा. त्याच्यानंतर बाहेर आले, मग सगळं म्हटलं जाऊ दे, असेल काहीतरी होईल, 4-5 वाजेपर्यंत काहीतरी डिसिजन होईल. हा. त्याच्यानंतर बाहेर गेली, सॉक्स घालत होती, तिथे एक काका आले, बोलतात मीच म्हटलं थोडंसं काका बसा बसा ह्या चेअरवर बसून तुम्ही शूज घाला. तर हाय. म्हटलं हा. नाही असू दे अहो, म्हटलं जॉबवर आली ना मी पण. तर बोलले हा काय नाही टेन्शन, ते पण महत्वाचंच आहे ना, आणि हा. काय नाही, बघणारे सगळे करणारे करतात, ते आहेत त्यांच्यावर सगळं सोडायचं, हा शब्द अरे त्यांनी वा. हे केला. हा. हा, मी घरी आली, त्याच्यानंतर माझे सासरे आले, बिचारे पटपट जेवले. आणि त्या बिल्डरचा सारखा फोन, हे टेन्शन मध्ये, ह्यांचे त्यांना फोन. मग काय करायचं, मी म्हटलं हे बघा स्वामींची इच्छा नाहीये, आपण ना नंतर घेऊ ब्लॉक, जाऊ दे आता चेक घेऊन येते मी, असं करून गेलो आम्ही दोघं जण. अच्छा. आणि हा मला ते बोलतात तूच बघ आता काय ते, माझं तर डोकंच चाले ना, तूच बघ. हा. गेलो ताई, 5:30 वाजले असतील, 5ला डॉट गेलो आम्ही त्या ऑफिसमध्ये. हा हा. क्या करने का है क्या, असं तसं करता करता डायरेक्ट स्टॅम्प ड्युटी लिहिली अहो त्यांनी. काय. हो वाव. ताई, स्टॅम्प ड्यूटी ती पटापट पटापट लिहिली. जल्दी बोलो, कल का छुट्टी कितना बजे आपका एग्रीमेंट का लेना है, अपॉइंटमेंट उधर बहुत भीड़ रहती है, असं तसं काय काय हा हा. बोलायला लागला.
मी शॉक. मी म्हटलं अरे काय होतंय हे, आपण इथे चेक घ्यायला आलोय आणि कसे पैसे जमा करायचे, खाऊ आहे का लगेच एवढे बरोबर. पैसे जमा खरंय, करायचे. खरंय. हो ताई त्याने लिहिली आणि पटापट सुसाट एकदम सुटला. अहो किती मला अजून पण आठवतं, गाडी एवढे फास्ट अशी काखेत बॅग घेतली आणि तो डायरेक्ट सुसाट सुटला. बापरे. हो. हं. आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता आणि सकाळी आम्हाला बोलवलं त्यांनी. 10 मिनिटात आमचं अग्रीमेंट, एवढी लाईन होती, 10 मिनिटात अग्रीमेंट केलं. आणि मी म्हटलं बापरे स्वामी, म्हणजे तुम्ही काय केलं आणि काही काय घडवू शकतात असं. हो मी स्वामी. इतकं ना मला शब्द फुटे ना. मी त्यांना मी बोलले नाही ना तुम्हाला स्वामी देतील, मी बोललेले ना तुम्हाला स्वामी देतील, आणि रडतच होती जाताना पण. आई ग. जशी स्टॅम्प ड्युटी लिहिली, सिग्नेचर झाली ताई माझी आणि मिस्टरांची, हं. तसे असे नुसते आनंद अश्रू. आता आई मिठी मारू ग. स्वामींना का काय करू की आई काय, ग. डोळ्यात मी म्हणजे लोटांगण घालू असं झालं मला. मी बरोबर. ह्यांना म्हटलं पहिला स्वामींजवळ पेढा गेला पाहिजे, पहिला स्वामींजवळ पेढा गेला पाहिजे, बस अरे वा. मला आता तुम्ही घेऊनच जा. मग हे म्हणतात अगं हे छोटी मृण्मयी पण आहे आणि मम्मी आहे, त्यांना पण आपण घेऊन जाऊ. मग त्या हं. दिवशी बघा ना ताई, शुक्रवारचा दिवस चंडी याग होता. अरे वा. हं, हं. हा ताई, मग आम्ही पेढे घेतले तिथे स्वामींजवळ तर ठेवला, आलो, देवीची ओटी भरली वगैरे सगळं ते झालं. ताई मी म्हटलं मृण्मयी स्वामींना थँक्यू बोल, आपलं घर झालं, आपल्याला आता खरंय. नवीन घरात जायचं. तर हं. म्हटलं मी इतकं मनातून बोलते, म्हटलं मृण्मयी आपल्याला घर झालं हे ते, आता मम्मी स्वामी थोडा खाओ, इतके दिवस प्रतीक्षा बघितली, स्वामी खाओ थोडासा पेढा. हं. तिने घेतला, मम्मा थोडा पेढा खाऊ, म्हटलं हा अय्या. खा. अरे हा वा. तिने तर थोडासाच पेढा आणि नेमकी एक थोडासा चावला आणि तिथेच परत ठेवला. हो अय्या. बघा. हा, म्हणजे मनात झालं ते 1 सेकंद पण नाही, जिभेवर येऊन तिच्या ह्याच्यातनं पटकन पेढा तो खाल्ला. हो खरंय. हा ताई ती 12 तारीख ती 12 तारखेला स्वामी याग होता, 13 तारखेला आहे आणि रात्री 1:13 हा रात्री. अरे आणि हा. स्वामींचं मला असं झालेलं किती स्वामींचं आता मला काय काय करून करेन काय. काय नाही. हं, हो हं, हं. ताई, स्वतःचं घर मुंबईत होणं सोपं नाही. खरंय. किती सोपं, आणि त्यात हे अशा कंडिशन मध्ये तिची वाट बघत होतो, आणि त्या म्हणजे चांगले दिवस येणार ज्या वेळेला, हो. तेव्हा स्वामींनी ते दिलं असंच नाही का हो. अगदी ती अगदी. सप्ताह, तो खरंय, खरंय. गुरुचरित्राचं पारायण चालू होतं, सगळे स्वामीमय वातावरण. त्याच्यानंतर रात्री 1:13 असंच मी ना स्वामींजवळ दिवा लावलेला ताई, त्याचा प्रकाश मी तुम्हाला फोटो पण पाठवेल. 2 चमचे आपले पोहे वगैरे खातो ना, त्या चमच्याचा 2 चमचे फक्त मी तेल त्याच्यात टाकते. छोटाच माझ्याकडे दिवा आहे ताई. हं, 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 हं. तर त्याचा तुम्ही प्रकाश बघाल आणि असं 3 सावल्या हो फोटोच्या वरती. अरे बापरे. हो ताई, मी तुम्हाला फोटो पण पाठवेन आणि तुम्ही प्रकाश बघाल ना, तर एवढूशा दिवाचा इतका प्रकाश आणि 3 सावल्यावरती ताई दत्त बापरे. महाराजांनी स्वतः म्हणजे आले ते असं. आणि मला तर हे हो ताई, माझ्याकडे फोटो पण आहेत. आणि मग बाकीच्यांना खोटं वाटेल किंवा काय वाटेल, तर मी ना आधीचे पण माझ्याकडे स्वामींचे मला फोटो, स्वामींजवळ सेल्फी काढा, स्वामींशी बोला, असं माझं ते थोडं वेगळंच असं वाटायचं मला. तर मग मी अशी त्यांचा फोटो किती माझ्याकडे मस्त मस्त आहेत असे पूजा केलेल्याचे. तर ताई मागचे पण फोटो आहेत ना माझ्याकडे पूजा केलेले, ते तर नुसती पट्टी होती हा ताई, रात्रीचे पहाटेची. हो, आणि त्या दिवशी बघा ना 3 असे पूर्ण सावली, एकदम अॅक्युरेट सावली 3 पूर्ण दत्त महाराजांची बघा ते आले तिथे ताई. आले ताई. खरंच मला आता अंगावर काटा येतो. आणि ताई माझी न चुकताना, मी शाळेत रोज 5:15 घरातून निघते, तर ना मी 5ला माळ जपल्याशिवाय, आणि ट्रेनमध्ये मी नित्यनेम आज 5-6 महिने रोज पोथी वाचते आणि रोज स्वामींचं माळ, सकाळची माझी ही पूजा आणि रात्रीचे आपलं नित्य सारामृत. आणि आता 1 आठवडा झाला गुरुचरित्राचे अध्याय पण सुरू केलेत मी 13वा. किती हा ताई, 14वा आणि 18वा. आणि त्यात नंतर 2 मिनिटं ताई, त्याच्यानंतर तर तुम्ही ऐकाल ना काय झालं त्याच्यानंतर. म्हटलं बापरे, इतकं काम माझं म्हणजे इतकं आज हे झालंय की स्वामींनी मला, स्वामींचं स पण माहिती नसताना स्वामींनी सेवेत घेतलं आणि मला काय देऊन गेले स्वामी. त्या रात्री म्हटलं नाही मला आरतीला जायचं. मग मी ताई गेली, सॉरी त्या पण दिवशी गेली. त्याच्या दुसऱ्या दिवशी ताई माझं 13 तारखेला आमचं अग्रीमेंट झालं. 14ला माझा वाढदिवस होता ताई, दत्त जयंती होती. किती स्वामींनी छान भेट दिली बघा. अहो पहिल्यांदा मी दत्त जयंती माझ्या बर्थडेला मी आयुष्यात मला आठवत पण नाही कधी होती की काय, माहित नाही आधी. पण त्या दिवशी ताई मग मी ना इतकं म्हणजे मला काय करू आणि काय नाही. मग मी म्हटलं बाबा स्वामींसाठी मला पोळ्याच करायच्यात. मी सकाळी उठल्यापासून 12 वाजेपासून पुरणाचं टाकलेलं ताई, भाताची कशी पेस्ट तसं पुरण झालेलं अहो. बापरे. इतकं ना. आणि मला खूप
कसं केलं मग ते एवढं पातळ झालं तर? मग तेच तर स्टोरी आहे. मग काय झालं ताई, एक तर मला इतक्या पोळ्या आवडतात अहो, आणि त्यात ना मला आईचं म्हणणं, तू जे आपल्याला आवडतं ना ते आपण स्वतः केलंच पाहिजे असं. बरोबर. हा हा. मला आवडतात तर मी शिकलेली पोळ्या, मला खूप कधी पण एनी टाइम मी पोळ्या करायला रेडीच, मला खूप आवडतात म्हणून. तर त्या दिवशी ताई 12 वाजेपासून पुरणाचं पातळ इतकं झालेलं, कढईत घेतलं ते, घोटून घोटून घट्ट होईच ना. किती वेळ, 2 तास मी किचन ओट्यावर बसली ताई. घट्ट बापरे. घट्ट म्हणजे ते बापरे. हे करायला, म्हणजे इतकी दमलेली, कंबर पण दुखत होती. आणि पण नाही, मला स्वामींसाठी पोळ्याच न्यायच्यात आणि तुपाच्याच न्यायच्यात. ते स्वामींसाठी करायचंय तर हे भांड 10 वेळेस धु, ते भांड 10 वेळेस धु. आई गं. मला स्वामींसाठीच न्यायच्यात. तर मी त्यांच्यासाठी, आणि त्या म्हणजे तिथल्या होत्या ना ओळखी, त्या बोलल्या काय ठेवून देत नाही तिथे स्वामींजवळ. हा, तर म्हटलं ते काय, मी मनातच बोलते ते काय मला माहित नाही, स्वामींजवळ मला पोळ्या द्यायच्या म्हणजे द्यायच्या, बर्थडे आहे माझ्या हातच्या, तुम्हाला पोळ्या खाव्याच लागतील म्हटलं. तुम्ही हा. तुम्ही कसेही हे करा, म्हणजे तुम्ही कोणत्याही रूपात या, मला चालेल. एखाद्या माणसाच्या, गरीब, एखादा मुलगा, एखादा कुत्र्याच्या रूपात, कोणत्याही या, पण स्वामी तुम्ही माझ्या पोळ्या खाल्ल्याच पाहिजेत आज. अरे वा. इतकी धडपड करत ताई गेली, बघते तर 6 वाजलेले, 6:30ची आरती गेली ना ताई. श्री स्वामी समर्थ इतका मोठा साऊंड लावलेला, आणि पालखी ताई बघा ना अशी गोल 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 फिरत होती. आणि संपायला आलेला अहो ताई, त्याच्यानंतर मी पालखी माझ्या खांद्यावर. हो. हो ताई, गाणगापूरच्या पादुका त्याच्यात. बापरे. हो ताई, बर्थडेच्या दिवशी मग ना एक राऊंड झाला. हे तर आश्चर्य आहे, आश्चर्य आहे. हा ताई, तर मग मला माहितीच नाही, मी 6:30च्या, पण इतकी अहो जमिनीवर पाय सुद्धा नाही. मला असं झालेलं, कधी स्वामींजवळ पोळ्या नेऊ, कधी स्वामींजवळ पोळ्या नेऊ, आणि कधी माझे खातील ते, असंच मला वाटायचं. मग मी काय केलं, 6 वाजता जाऊन आधीच म्हणजे पहिला बसू लाईनीमध्ये, आणि ती केंद्रातली सगळी लोक ना ताई, मग आपण मागेच थोडंसं, बाबा त्यांचं सगळं असतं तिथे. बरोबर आहे. हो. हा, मग आपण कसं पुढे पुढे, मग गपचूप एका बाजूला बसलेली. आणि म्हणजे सॉरी, गेली ना तेव्हा ते चालू होतं, आणि ताई संपायला चाललेलं, 2 फेऱ्यात होत्या, गोल गोलच फिरायचे पालखी पण. बायकांची इतकी लाईन ना ताई, द्यावं 5 मिनिटं, द्यावं 5 मिनिटं. मी म्हटलं स्वामी स्वामी प्लीज माझ्या 2 मिनिटं यावं स्वामी, माझ्या खांद्यावरती मला घेऊ द्यावं. असं करत करत नुसती मागे 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 फिरली. एक राऊंड झाला, दुसऱ्या राऊंडला एका बाईने लगेच माझ्या खांद्यावर दिली अहो पालखी. अरे वा. हा ना. किती कमाल. वाढदिवस किती सुंदर साजरा झाला तो. या, मला आता पण अंगावर काटा येतो ताई. मी म्हटलं बस, माझा वाढदिवस हा आयुष्यात मी विसरणार नाही कधी. आणि त्याच्यानंतर ताई मी लाईनीत मध्ये आरतीला होती सगळ्यात शेवटी. आता टीचर म्हटल्यावर आपल्याला जरा शिस्तबद्ध आपण असतो ना. हो हो हो. ते म्हणाले की तुम्ही सगळ्यांनी लाईनीत राहा, लाईनीत राहा असं. हा हा. त्याच्यानंतर मी सगळ्यात लास्ट होती ताई, सगळ्यात सेकंड लास्ट होती. स्वामींना म्हटलं किती छान तुमचं, असं भरूनच बघावं असं वाटतं. आणि जे आरती करत होते ना ताई, त्यांना म्हटलं, म्हणजे मनात म्हटलं हा, की किती हे मस्त भाग्यवान नाही का, ह्यांना स्वामींची आरती करायला भेटते. आणि स्टेजवर ना हो ताई, पुढे सगळे खाली बापरे. आरतीला. हा, म्हटलं असू दे, आपण केंद्रात पण येत नाही, असं तसं करत. आणि छोटी छोटी मुलं अहो फुलं द्यायला, तिथे श्री स्वामी समर्थ माईक मध्ये बोलतात, आणि काय ते स्वामीमय वातावरण. खरंच मला तर असं वाटत होतं देवांच्याच आपण घरात आलोय, आणि काय ते वातावरण खरंच अरे वा. इतकं सुंदर. ताई मी असं आदल्या दिवस मनात करते, लाईनीत राहिली, पोळ्या पोळ्या स्वामींच्या पायाशी ठेवल्या, आणि डायरेक्ट पटकन आली. म्हटलं जाऊ दे, कोणी काय बोलेल किंवा काय, पाया पडली. म्हटलं खा तुम्ही, खा स्वामी, हा माझ्या हातच्या पोळ्या तुम्हाला कशा वाटतात. मग नंतर असं तसं मनात. त्याच्यानंतर गेला दुसरा दिवस, गेला ताई, मी एवढी, दुसऱ्या दिवशी माझा पेपर होता, आदल्या दिवशी पण मी 20 लोकांसाठी पुरणपोळ्या केलेला. बर्थडे येणार होते ना ताई बापरे. वेगळे अजून. हो अरे बापरे, ताई. एवढ्या. हा हा, तर 20 लोक जेवायला घरात येणार होते, त्यांचं जेवण अख्खा दिवस जेवणच बनवत बसलेलो. पोळ्या मी तर करून करून केलेल्या सगळ्यांसाठी. रात्रीचे 2 वाजले, आणि सकाळी मला सीटीईटीचा पेपर होता खारघरला. अरे बापरे. हा. हा ताई, विरारवरनं खारघर, 7ला मला पेपरला पोचायचं होतं ताई. बापरे, कमाल हा, आहे तुमचं. मग मी 2 वाजेपर्यंत तर सगळं भांडे कुंडे आवरून सगळं सगळं करून, आणि रात्री झोपली, 1 तासात लगेच उठली. 3:40ची तर ट्रेन पकडली ताई मी. बापरे बाप. आणि मग माझं त्या काळामध्ये स्वामी म्हटलं, मला गुरुचरित्राचं पारायण करायचं होतं, पण आपला टाइम स्कूलचा, आणि बोलतात 4 वाजेपर्यंतच करायचंय ना ते. हो हो तर हो. मला इतकं ओरडायला यायचं ना, मला का स्वामी गुरुचरित्राचं पारायण नाही करायला मिळत, मी कशी करू सांगा ना मला, काहीतरी हे करा ना. म्हटलं मला करायचं. म्हटलं जाऊ दे, ते नाही तर सारामृताचं पारायण, म्हणजे माझं गुरुवारी असतंच एक पारायण 21 अध्याय, पण त्या काळामध्ये मग मी 7-8 पारायण माझे झाले. तर बापरे. मग बर्थडेच्या पोळ्यांच्या नादात तर स्वामींचं पारायण सुद्धा केलं नव्हतं त्या दिवशी, कारण खूप वेळ झाला ना, आरती तर पाहिजे असं. बरोबर.
हा. तर मग मी दुसऱ्या दिवशी ताई पहाटे मी सगळं ट्रेनमध्ये स्वामी चरित्र पूर्ण केलं. बाप रे, तुमच्या श्रद्धेला मानलं पाहिजे. जे ताई घरी बसतात ना त्यांनी ऐकावं हे आणि आपल्यामध्ये चेंज करावे त्यांनी. ताई काय सांगू स्वामींनीच. अहो मला झोप सुद्धा लागायची नाही का तर माझं स्वामींचं पारायण राहिलं हो ताई. मला इतकं मोठ्याने करू का काय करू कुठे जाऊन वाचू का मग पूर्ण करू असं झालेलं ताई मला. मग किती छान. 3:40च्या ट्रेनला आणि कोणीच नव्हतं ताई ट्रेनमध्ये फक्त पोलीस. हो, सकाळी असंच असतं ना एकदम हा सकाळी. आणि पहिली ट्रेन ताई विरारवरनं सुटणारी. बाप रे. बघा. हा ताई मी म्हणजे इथून दादरवरून कुर्ल्यावरनं खारघरला .6ला पोहोचली ताई मी. बाप रे, मानलं पाहिजे ताई तुम्हाला. आणि ताई तुम्ही एवढ्या लवकर एवढे स्वामीमय झालायत ना. तुम्हाला ताई काय सांगू. स्वामी खूप छान छान अनुभव देतील ताई. अहो बघा. तुम्ही शब्द तुमचे खरंच ठरले ताई. तुम्ही बोलले ना पहिला अनुभव शेअर करा दुसरा येईल तर माझ्या आयुष्यातला हा इतका मोठा आणि इतका मोठा धक्का तुम्हाला काय सांगू. त्याच्यानंतर ताई ऐका ना मग मी आली आणि त्याच्यानंतर त्या दिवशी मला आदल्या दिवशीची खंत ना की आरती आपल्याला ठीक आहे म्हटलं लांबून घेतो ना दर्शन ठीक आहे. आणि माझ्या मृण्मयीने पण असं श्री स्वामी समर्थ म्हणावं माईक मध्ये आणि सगळ्यांनी ऐकावं असं ना माझं मनात. हा माझ्या मनात ताई छोटी छोटी मुलं दुसऱ्या दिवशी चल ग आरतीला स्वामींना भेटायला चल ग करून तिला जबरदस्ती. ताई मी आली बघा 2 वाजता आणि त्या दिवशी मेगा ब्लॉक संडे 15 तारखेला. अरे, हा 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 हा. हा पेपर सुटला 12 तिथून खारघरवरनं वाशी रिक्षा करून का हा. तर आपल्याला स्वामींची आरती चुकवायची नाही आज असं. आणि 2च दिवस राहिलेले ना हो. हो हो हो. आणि काय काय सगळं व्हायचं ना जयंती हे ते सगळं सकाळीच होऊन जायचं. मला एवढं वाईट वाटायचं मी ह्याच्यासाठी का नाही असं मला हे बघायला का नाही मिळत हा हा हा. असं करून पण किती पेपर देऊन सुंदर. वगैरे ताई पुढे खूप मोठं हे आहे. मग ना मी आली आणि मग खारघरवरनं वाशी रिक्षा करून आलो. बस नाही ट्रेन नाही काहीच नाही ताई. बापरे बाप. कुर्ल्यावरनं दादरवरनं हे फक्त हातपाय धुतले आणि साडी कोणती काढू साडी कुठली घालू स्वामींकडे आरतीला जायचंय हे कुठे मृण्मयीला पण मस्त ड्रेस घालून येईल असं करून किती ताई छान. 6:30च्या आरतीला गेली. 6:30च्या नाही ते पण आधी जाऊन बसलेली अहो 5:30लाच जाऊन बसलेली. बापरे. बघा. पुढे त्यांनी सगळं सांगितलेलं तिथे की स्वामी येऊन थांबतात. आपण आपल्या वेळेनुसार नाही यायचं स्वामींच्या वेळेनुसार यायचं. ते 6:30ला येऊन राहतात. ते वाट बघतात भक्तांची. आदल्या दिवशी सगळं सांगत होते ना काय. हा तर मी गेली ताई काय सांगू. एका बाईने नेमकी मला तर वेळ माहिती पण नाही. मी एक बाई बोलते या इकडे तर वरती ते आपलं वीणा असते ना ताई. हो 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 हो. हो स्वामींजवळ कंटिन्यू ती 7 दिवस चालू होती दिवस रात्र. ताई पारायण पण चालू होतं दिवस रात्र. आणि ती वीणा पण श्री स्वामी समर्थ वाजवायचं श्री स्वामी समर्थ अशी चालू होती हा ताई. किती छान आहे ताई. हो ताई आदल्या 2-3 दिवस मी नुसती बघायची हो. मला पण हे भेटलं असतं तर नाही का कसं भेटेल काय पण कसं पुढे जायचं ना. ताई त्यांचेच सगळे ना मग आपण कसं पुढे पुढे कधीतरी जातो आणि कशाला पुढे पुढे करायचं म्हटलं असू दे स्वामींना इथून पण आपली प्रार्थना ऐकू येते. ताई मी त्या बाईने मला फक्त असं म्हणजे चेहऱ्याने खुणावलं या तर तिला जायचं असेल कुठं ताई तर मी गेली आणि ताई 1.5 तास तिथे मी वीणा. सुंदर. आणि ताई तुम्हाला सांगते ती आरतीचं बघा ना आदल्या दिवशी असं झालेलं ताई. मी ती वीणा आहे ना ती जसं म्हणजे माझ्या आली ना हातात मी लगेच एक खांद्यावर घेतली ताई. माझी छोटी मृण्मयी पण मला अशी घट्ट पकडून पायाला ती वरती स्टेजवर. आणि ताई जसं माझ्या खांद्यावर आली ना लगेच त्यांनी ते हे घेतले आसनं घेतली आरतीला ताई. बापरे बघा. हो अहो ताई लगेच सुरू झाली आरती. आणि काय सांगू आरती म्हणजे खरंच रे बाबा मला तर असं वाटतं काय स्वामी तुम्ही मला इतकं मी शब्दात सांगू शकत नाही ताई. एवढा मोठा अनुभव. आता ताई पुढचा ऐका. पुढे मी तिथे फोटो पण तुम्हाला पाठवणार. इतकं सुंदर ना त्यांचं वातावरण आणि फोटो. हो तुळजाभवानीचं दत्त महाराजांचं आणि काय ते सुंदर हे आणि डांगा. हे कुठे आलं तुमचा हा मठ. केंद्र आहे ताई शाळेत आहो. त्यांनी शाळेची जागा दिलेली शाळेत दिलेलं त्यांनी. अच्छा. हो ताई ते खूप ताई प्रिन्सिपल आहेत ना त्या सगळं स्वामींचं प्रत्येक बसवर स्वामींच्याच आहे. माझी मुलगी त्यांच्याच जाते ना. मला इतका आनंद होतो की स्वामींच्याच गाडी जाते आणि स्वामींच्याच घरी येते आणि पाया पडताना मम्मा मी आज स्वामींना भेटून आली. वा किती छान.
हो ताई, तिथे खूप छान. मग त्यांनी जागा ती दिली, त्यांच्यासाठी उपलब्ध केलं. 4 वाजेपासून पारायण चालायची ताई. मला पण नाव द्यायचं होतं, पण स्कूलमुळे नाही जमला हो. बरोबर बरोबर होणार हा. ताई, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार बघा. हा. ताई मग ऐका ना 2 मिनिटं, काय झालं ते स्वामींचा फोटो ना त्याच्या मागे, म्हणजे मला अश्रू असे ना साठून राहिलेले ताई, पण आता बरं वाटत नाही ना सगळे तिथे हो कसं. हा असं तो ताई स्वामींचा फोटो त्याच्या मागे बाजूला, हा ताई, हो हो. शंकराचं कंटिन्यू मूर्ती, म्हणजे मूर्ती सॉरी प्रतिमा. अरे वा. हो ताई, शांत शंकर आहेत ना, हो 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 ब्लू कलरचे आपले गंगा जटा आपलं हो ते हे. ना हो ना हो शंकर हा, त्याच्या बाजूला कंटिन्यू मी विचार करते, मी स्वामींचं बघते, मला शंकराचं काय कंटिन्यू दर्शन होतंय. हो. आणि गणपतीचा मध्येच गणपती बाप्पा यायचे स्वामींच्या मागे, परत शंकर तर तिथे तसेच. अय्या. हा. हो ताई, ते झालं. मग मला आवडेना ते झालं सगळं. मग मी पाऊण तास तिथे वरती काही विणा वाजवत होती, आरती चाललेली. इतकं छान. मी माझ्या मृण्मयीच्या पण खांद्यावर दिलं, तिला पण स्वामी स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत म्हटले. वा. आणि त्याच्यानंतर ताई ते दर्शन जे मला अजून पण आठवतंय, अहो शंकरांचं भगवानांचं दर्शन, म्हटलं मला ह्यांचं स्वामींचं बघते हे का असं दर्शन होतंय, मला काहीच कळेना. हा पण हा. म्हटलं स्वामी आपल्या जवळ आहेत ना, तेवढंच खूप झालं अहो. बरोबर खरंय. हा. त्याच्यानंतर ते सगळं झालं ताई. मग आता विचार करा, आमच्या 13 तारखेला अग्रीमेंट झाला आणि 25ला लगेच पूजा करू का, मार्गशीर्ष संपेल म्हणून. हा बरोबर. हा. मग पटपट, आणि त्याच्यात ब्राह्मण पण भेटत नाही, आणि सगळे पूजा एंगेज, सगळे जेवणावाले पण मोस्टली. आणि आता माझं एक लॉजिक होतं की ताईन त्यांची पूजा 5 तारखेला झाली, माझ्या नंदेची, पहिल्या गुरुवारी, ज्या दिवशी मी शेअर केला होता ना अनुभव. हो 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 हो. त्या दिवशी मला जमत नव्हतं तर मी गेली नव्हती, म्हणून मी तुम्हाला तो हे केलं. पण ताई त्यांचं ब्राह्मण, त्यांचं जेवणवाला ते मग आमच्याकडे म्हणजे आम्ही तेच करू ना. हो बरोबर. हा, मग कशाला इकडे तिकडे बघू ताई, ते कोणीच नाही. आणि अहो मग रात्री 2-3 दिवसात ठरवलं की पूजा करायची, आणि चला इकडे तिकडे. मग माझ्या मामांना कुठे भेटत नाही, काय करावं. मग पंडित म्हणजे गुरुजी तर पाहिजेत पूजा करायला, वास्तू शांती ना ताई. बरोबर बरोबर. हो. मग त्यांनी ना ताई 11:15ला दत्त महाराजांच्या मंदिरामधला गुरुजी आम्ही बुक केला. हा हा. अरे वा. हो. गणपती मंदिरातले होते, इकडे तिकडे होते, नुसते ह्यांचे एंगेज त्यांचे एंगेज, काय काय नुसते असे विघ्न. अरे आणि बापरे. कोणाचे 30-35 हजार. ऑलरेडी आमचं खूपच हे झालं, 30-35 लोकांमध्ये म्हटलं पूजा करू, आणि बस झालं. 4 भिंती स्वामींनी दिला तेच भरपूर झालं हो. बरोबर आहे बरोबर. हा, कशाला एवढी मोठी करायची, असं करून 11:15ला रात्री बुक झाला. ते सगळं झालं, ते बुक झालं. त्याच्यानंतर जेवणाचं आलं. हा मग हा ते हा. पण आपल्याला थोडं ह्याच्यामध्येच बघायचं होतं, कारण ऑलरेडी एवढं हे बरोबर झालेलं ना. बरोबर तर बरोबर. आता काय करावं, मग एक काकांचा नंबर भेटला, मग त्यांना मी हे केलं सगळं. मग ते बोलले चला मला जागा दाखवा बिल्डिंगच्या खाली. हा हा. तर ताई ते आले बघायला बिल्डिंगच्या खाली, जागा बघायला आले पुऱ्या गरम गरम काढण्यासाठी. तर ते बघायला, त्यांच्या ताई बघितलं तर स्वामींचा फोटो, अहो वॉलपेपर. वा. हो. मी त्यांना म्हटलं तुम्ही स्वामी सेवेकरी आहात का, बोलते हो मी दिंड्या आपल्या अक्कलकोटला इकडे तिकडे सगळे दिंड्या किंवा जे आहे ना त्यांना मी जेवण देतो. बापरे बघा. बघा ना माझी किती स्वामींना काळजी, बघा ना. किती काळजी. गुरुजी मला हे केले, मला जेवणाचं हे केलं, आणि आमच्याकडे जेवणाला आम्ही 30-35 जणांचं म्हटलं आपण करू, किंवा 80 म्हणजे लोकांना आमंत्रण दिले होते. पण आपल्याला माहिती होते सगळे काय हे होते, काय आपलं क्रिसमस, त्याच्यामुळे ऑलरेडी सगळ्यांचे बुक. तर कोण हो. येईल ताई, 150 लोक जेवले अहो. तरी पण. हो ताई, 70-80 लोकांचंच दिलेलं. आणि ताई जेवले तर जेवले, ते इतके मोठे सगळे डॉक्टर्स वगैरे कोण कोण आले होते, ते बोलतात ऐसे खाना हमने विरार में खाया ही नाही. बापरे बघा. बघा. आणि मी स्वामींना म्हटलं स्वामी बघा हा, तुम्ही मला एवढं सगळं दिलं, तुम्ही कुठलं हा. प्लीज जेवा. आणि तसं सांगितलं. त्याच्यानंतर भावाला सांगितलं माझी शूटिंग तू काढ, मला मस्त नऊवारी घालायचं, मस्त माझं स्वप्न असं तसं, आणि मला ते एक स्टेटस ठेवायचं, म्हणजे स्टेटस सॉरी ठेवायचं नाही, मला व्हिडिओ बनवून ठेवायची की ते एक थोडस मला हसू येईल, ते आपलं स्टेटस चालतात ना आता हल्ली, हो हो हो. स्वामींनी चिमूटभर मागितलं आणि ओंजळभर दिलं. हा 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 तर मला हा. नुसतं ताई तेच वाटायचं, मला तेच म्हटलं माझी सुंदर काढ हा व्हिडिओ असं तसं. तर नंतर बोलतो काढेन असं करून. आणि तो पूजेच्या दिवशी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेला, तर कोणीच नाही इथे. हा हा हा. हा. तर ताई तुम्हाला खोटं वाटेल अहो, त्या ब्राह्मणाने आमचे फोटो काढले. बापरे बघा. असं कोण करतं का ताई. कोण करत नाही हो असं. बोलते मी आहे ना तुमचा भाऊ. त्यांनी उलट तो अजून सांगायचा आयडिया, हा असं वा. आणि आमचे फोटो
आमचे फोटो हे ते स्वामींचे सगळे आणि इव्हन पाटी दिलेली मी मला म्हटलं स्वामींची पाटी लागली पाहिजे बाबा घराच्या बाहेर पहिले त्यांच्यामुळे घर झालं लागली पाहिजे करून त्यांनी पण दिलाच नाही अहो 2 दिवसात दूंगा दूंगा मॅडम दूंगा असं करून त्यांनी दिलीच नाही मी त्याला एवढे ओरडले आपको पता नहीं इनके वजह से हमारा घर हो गया उन्होंने घर दिया हमें और उनका यही नहीं मिलेगा तो कैसे इतका माझा भाऊ पण जाऊन ओरडलेला त्याला म्हणजे थोडं हे केलं दे 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 नाहीच नाहीच नाही शेवटी ती गुरुवारीच पाठी आली अहो घरी बघा बघितलं म्हटलं कसे येऊन बसतात. स्वामी आपले स्वामींचीच इच्छा खूप असेल सुंदर गुरुवारी असतात. खरं आहे ताई. हा आणि एकदा ताई ना हा स्वामींचं ना जोरात असं ना शेवटचा गुरुवार होता ताई मी कमेंट वाचली तुम्ही माझा शेअर केला व्हिडिओ 24 तारखेला डिसेंबरला हा हा ताई पहिलीच कमेंट होती ताईचा खूप छान आहे अनुभव आणि त्यांची आयुष्यामध्ये आता सुंदर सुखच येऊ दे असं काहीतरी एक कमेंट आहे हा. ताईच्या ते मला माहित नाही मी सडनली वाचते ताईंनी मला असं कमेंट केली तर त्यावेळेस ताई मी इकडे म्हणजे रेंटच्या घरातून येऊन इकडच्या घरात येण्यासाठी पॅकिंग करत होतो रात्री ताई आम्ही अय्या बघा. हो ना म्हणजे तुम्ही पहिल्या गुरुवारी आणि माझा ताई अनुभव कसं आहे कमेंट करायचीच कुठलाही व्हिडिओ असेल ना कमेंट का करायची आपण जे देतो तेच आपल्याला रिटर्न खरंच ना ताई काय सांगू येत. आणि एक महत्वाची गोष्ट त्या दिवशी शेवटच्या गुरुवारी जो अनुभव आला ना ताई पहाटे आणि मी ते देवीचं सुंदर आमच्याकडे हे बसलेलं मार्गशीर्ष देवीचं हा 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 हा. तर मी तर ते खूप छान सजवलेलं नथ तिला सगळं छान असं ते सगळं मोत्याचं हा, घातलेलं हा, सगळं हा, हा, हा. हो तर मी ते देवीचे पण फोटो बोलके ना जसं काय देवी मला आता बघते आणि काहीतरी बोलते असं करून मी ओ. मस्त फोटो फोटो काढून ठेवले ताई आणि झोपले पहाटे 5 वाजता अहो पूर्ण पिवळा कलरचा म्हणजे साईबाबा कसे शॉल घेतात हो 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 हो. हा ताई तसे स्वामी बसलेत हा अजून पण मला आठवतं ताई तसे स्वामी बसलेत गुरुवारचा रात्रीचं स्वप्न ओ. म्हणजे हे आणि मुकुट देवीचं आणि बसलेत आपले स्वामी तसे अंग पूर्ण बापरे बघा म्हणजे ताई पूर्ण प्रकाश पडला ताई आणि ही मूर्ती इतकी हलली ना ताई तुम्हाला काय मी अशी ओरडले आहो 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 स्वामी स्वामी अशी अय्या बघा. हो ताई मग मला आता घामच सुटलाय म्हणजे बोलताना पण मला खरंच, असं वाटत किती पण नव्हतं छान की अनुभव आहे ताई तुमचा. काय ताई आणि बघा ना अहो असं घर दिलंय एक पाय टाकला की प्लॅटफॉर्म ताई वा. हो बाजूला डीमार्ट त्याच्या बाजूला हॉस्पिटल आहे मोठं हॉस्पिटल त्याच्या बाहेर सगळ्या स्वामींच्या अँब्युलन्स आहेत ताई स्वामी समर्थांच्या बापरे बघा. बघा ना काय ताई पाहिजे ताई? काय पाहिजे तुम्हाला सांगा अजून. काय म्हणजे आणि पहाटे मी 5ला 5:15ला घरातून निघते स्वामींचं पुढेच गाडी असते अहो अरे वा. अँब्युलन्स ती तिथेच असते आणि मी म्हटलं स्वामी बघा चला बरं आणि पाया पडूनच रोज त्या पाटीला बाहेर पण दिवाबत्ती रोजचं स्वामींचं हे ते सगळं करून आणि आता विचार करा माझी आईला पण मी सांगितलं तिने गुरुचरित्राचं पारायण केलं माझ्या दादाला पण चांगला जॉब लागला अहो अरे वा किती ताई म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग सासूबाईंचं पण छान करता ना हो. हो ताई त्यांची तर इतकी साथ आणि ते ऑलरेडी त्या ताई मम्मी तर माझ्या मातृवात्सल्य गुरुचरित्र घोरकष्ट धारण वाचतात रोजचं त्यांचं इतकं वा. वाचन आहे ताई त्यांचं स्वप्न होतं घरात एक लायब्ररी करावी अरे बापरे काय हो म्हणता? ताई ग्रंथ इतके आहेत सासरे पण ना पुस्तकं वगैरे लिहितात आणि ताई माझ्या आईने पण ना गुरुचरित्र वाचलं माझी मावशी करते मावशीच्या घरात ताई ऊन आलं स्वामींच्या रूपात ऊन पूर्ण जशीची तशी प्रतिमा आहे ताई बापरे मला पाठवा. हो ताई पाठवेन खरंच ताई तिच्या घरात इतकं ना हा. म्हणजे नोकरीचं ना तर ती करते केंद्रे दादांशी वगैरे प्रदीप दादांना विचारून फोन केलेला म्हणजे सॉरी सेवा मागितलंय ते करते हम्म. आणि मग आई पण करते आता आईची मैत्रीण पण करते वा हो काय आणि पाहिजे. माझी काकू पण करते ताई आमच्या इतक्या दूर दूर पर्यंत लहानपणापासून मी स्वामींचा फोटो सुद्धा बघितला नाही अहो कोणाच्या घरात बघा. आणि अचानक स्वामींचं माहिती नाही आणि काय आले ना जीवनाचा उद्धारच झालाय असंच मला वाटतं आता काही नको आयुष्यात म्हटलं स्वामी बोलले ना जा स्मशानभूमीत रात्री 12 तरी पण मी जाईन खरंय खरंय. आणि एवढं मला स्वामींचं खूप 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 सुंदर अनुभव आहे ताई तुमचा. खूपच सुंदर अति सुंदर आहे. आणि ताई तुमचं म्हणजे खरं स्वामी आमचं पण आयुष्य तुम्हालाच देव कारण तुम्ही खरंच इतकं ऐकून घेता कालच आई बोलत होती त्या ताईंचं बघ ना ती पण उठता बसता ते शेतात काम करते कंटिन्यू अनुभव ताई बघ ना ग किती त्या ताई असतील त्यांचा स्टॅमिना किती असेल ग ऐकून घेण्याचा स्वामी म्हटलं ताई शक्ती सगळी. खरंच ना ताई किती इतके सगळ्यांचे अनुभव ऐकून ना असं वाटतं काय आपण म्हणजे किती छान आम्हाला स्वामींनी बस तुमची आता आई पण म्हटलं ऐकते हा?
आई काय आधीपासून म्हणते करते? नाही ताई, ते पप्पांचं झालं तेव्हा मी सांगितलेलं. हो 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 हा, हो हो. तिला आता 1 महिना झाला ताई, आणि मी माझ्यासाठी गुरुचरित्र आणलं. मग तिला म्हटलं तुझ्यासाठी पण पाहिजे का, तू पण स्वामींना घरात घेऊन जा. आणि ज्या दिवसापासून ताई महिनाच झाला स्वामींचं ती करते ना, हा हा. माझ्या पप्पांचा डोळा उघडला ताई. बापरे. मी हो तुम्हाला हो हो बोललेली हो बंद हो. झालेला पॅरालिसिसचं बरोबर बरोबर. ताई, एका महिन्यामध्ये. आणि विचार करा, माझा भाऊ कधीच नोकरीसाठी, म्हणजे तो होता जॉबला, पण तो इलेक्ट्रिकल इंजिनियर होऊन पण पाहिजे तसा जॉब नाही ताई. आता त्याच्या हाताखाली 8 लोक काम करणार. आता हा. मागच्या शनिवारी रिझल्ट लागला आणि तो बोलतो ताई, मी म्हटलं स्वामींची कृपा. आणि आई अरे पण बोलली श्री स्वामी समर्थ मोठ्यानी. अरे वा, किती बघा छान. ना ताई, गुरुचरित्राचं वाचन केलं आणि लगेच बघा ना जॉब पण त्याला. मग खूप सुंदर अनुभव आहे ताई. हा हे ताई, स्वामी, जो स्वामी म्हणजे प्रत्येकाला सेवेत घेत नाही. खरंच. भाग्य लागतं ते सेवेत यायला. बरोबर, तुमचं हे वाक्य अहो माझ्या अंगावर आता पण काटा येतात. आई, मावशी, आम्ही तिघींचा ग्रुप बनवला ताई. तुमचं काय पण आलं तर मी त्याच्यातच टाकते अहो. हो का? हा, आणि त्यांना पण सांगते रोज घोरकष्टात धारणं, म्हणजे मी अनुभव ऐकते ऐकते, आपण तिघींनी करू आणि जे असेल ते ना ह्याच्यात शेअर करू, असं तसं बरोबर. मिळून मिळून आम्ही जे असेल ते. ताई, माझ्या दिव्यामध्ये इतका एकदम कोरीव चंद्रकोर आलेला आहे ताई. बापरे, हे पाठवा ते हो. सगळं. हा हा हा, पाठवेन. आणि स्वामींचं एकदा अशी जोरात ना, अशी पूर्ण काळी आकृती सूर्याच्या इकडे मला दिसते ताई, पूर्ण स्वामींचं. बापरे. हो ताई. आणि मला म्हणजे अहो अहो, ते बघा ना स्वामी, ते बघा ना स्वामी, ह्यांना बोलते. आणि असं मला आवाजच निघत नाही अहो पहाटे. अय्या. हो. आणि बघा ना ताई, 3 महिन्याची सेवा. अहो काय स्वामी माझ्या, खरंच म्हणजे. भाग्यवान आहात ताई तुम्ही, भाग्यवान. नाही हो ताई, स्वामींनी म्हटलं किती, आपण सगळेच भाग्यवान हो, स्वामींची हो, सेवा करायला मिळते. खरंय, ते तर आहे. खरं. मी तर हो फार ना. स्वतःला भाग्यवान समजते. हा, आणि ताई एकच आणि मिनिटाचं ते सांगते. स्वामी म्हणजे ना, आता जो म्हणतो तो मला जो तो बोलतो. ताई, खरंच तुमच्याकडे ताई. अनुभव शेअर केला की नक्की दुसरा अनुभव आहे. हो, म्हणजे अगदी म्हणजे हे काय मी म्हणू शकते, लिहून देऊ शकते स्टॅम्प पेपरवर. खरंच ताई. आणि मृण्मयीनी त्या दिवशी आम्ही ना, जेव्हा आम्ही ती विणा घेतली ताई, त्या दिवशी सगळं पॅकअप झालं. म्हणजे ते स्वामी समर्थ मोठ्याने बोलायचे ना ताई सगळ्या बायका, हो हो श्री हो. स्वामी समर्थ 2-3 माईक घेऊन, ते स्टॉप झालं. मग नंतर त्यांचं काहीतरी दुसरं होतं. म्हटलं दादा द्या हो 2 मिनिटं माईक. मग माझ्या मुलीने पण 7 मिनिटं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं करत अरे 5-7 मिनिटं बोलली, आणि सगळे शांत ऐकत होते ताई. वा, किती सुंदर. ताई, तो व्हिडिओ काढायला पाहिजे होता तुम्ही. हा ना अहो, तेव्हा काहीच सुचत नव्हतं, इतके भारावून नाही. गेलेले ना, काय सांगू. अश्रू स्वामींजवळ असे ना, खरंच म्हटलं स्वामी काय, मी तुम्हाला सोडणारच नाही, असंच त्यांना मी म्हटलं. खरंय खरंय, नाहीच श्वास, सोडायचं. नाही नाही, श्वासच झालेला आहे. स्वामी आता उठता बसता सगळीकडे स्वामी स्वामी. मला तर बोलतात हे तुझं अति होतंय हा कधी कधी. म्हटलं असू दे, वेडी बोलले तुम्ही चालेल मला. हा. ताई, मी शेअर तरी करते हा, श्री ओके, थँक्यू.